नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. महाराष्ट्रात सुद्धा एक एप्स्टीन फाईल खुलली आहे. महाराष्ट्राचा एप्स्टीन म्हणजे अशोक खरात. कॅप्टन अशोक खरात मर्चंट नेव्हीमध्ये होता. बरेच काळ कॅप्टन राहिला. खूप देश फिरला. खूप भाषा येतात. सगळं आल्यावर मग तो नाशिकला आला आणि त्याला वाटलं सर्वात चांगला धंदा म्हणजे तंत्र-मंत्र लोकांना. कारण किती जरी आपण अ, अंधविश्वास निर्मूलन केलं, तरी अंधविश्वासच या म्हणजे या संतभूमीत अंधविश्वासी इतके लोक आहेत आणि शिकले सवरलेले मंत्री सारखे लोक तिथे जाऊन बसतात. त्यामुळं कळतं, की अंधविश्वास निर्मूलन हा कायदा ज्यांनी बनवला तेच किती अंधविश्वासावर विश्वास ठेवतात आणि अशा नराधमाला, अशा व्याभिचाऱ्याला त्याचे पाय धुतात हो, त्याच्यासोबत बसून पूजा करतात. अशोक खरात असाच करायचा. त्या स्त्रियांना यायचा, त्यांना म्हणायचा, की "अरे, मी कृष्णाचा अवतार आहे. मागच्या जन्मातली तू माझी राधा. मग या जन्मात काम पूर्ण कर." मग तिच्या डोक्यावर तांब्याचा लोटा ठेवायचा. तिच्या कानात मंत्र फुकायचा. तिला काहीतरी खायला प्यायला द्यायचं. ती गुंगीत आली, की आपला कार्यभाग निवडायचा. हा अशोक खरात असा करत होता. एका बाईने शेवटी पोलिसमध्ये कंप्लेंट केली, की 2022 ते 25 3 वर्ष तिचं शारीरिक शोषण झालं. पण ही कंप्लेंट आल्यावर बरेच लोकं त्या कंप्लेंटला दाबायला सुरुवात करत होते. पण जेव्हा सोशल मीडियाचा जेव्हा त्याच्यावर थोडासा हे झाला, तेव्हा मग पोलिसांनी अशोक खरातला अरेस्ट करण्याचं ठरवलं आणि मग एकाएक त्याच्या फार्म हाऊसमध्ये तो असताना चोर आले म्हणून पोलीस फार्म हाऊसमध्ये घुसले चोराला पकडायला आणि अशोक खरातला उचलून घेतलं. त्या फार्म हाऊसमध्ये त्यांना रिव्हॉल्वर मिळालं, बुलेट्स मिळाल्या, काही पेन ड्राईव्ह मिळाल्या आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये 100च्या वर अशा फिल्म आहेत. कारण हा व्यभिचार करताना त्याचा व्हिडिओही काढायचा आणि मोठमोठे लोक आहेत त्याच्यात. त्यामुळे त्यातले 1-2 व्हिडिओ लीक झाले. सीसीटीव्ही फुटेज लीक झाले आणि तेच दाखवतात का कसं तो मुलीचा एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आईसमोर तिच्या पोटावरचं कापड काढून काहीतरी ते केबल काढणाऱ्या त्या अवजाराने काहीतरी पोटावर काहीतरी तंत्रमंत्र करतो. पण यात सर्वात पहिली विकेट जी गेली, ती रुपाली चाकणकरांची. रुपाली चाकणकर ही महिला आयोगाची अध्यक्ष. महाराष्ट्रातल्या महिलांना काही प्रॉब्लेम झाला, की महिला आयोग पुढे जायचं असतं. असा हा महिला आयोग ही स्वतःच बाई त्या अशोक खरातच्या म्हणजे त्या व्यभिचाऱ्याचे पाय धुते. त्याच्यावर छत्री पकडते. त्याच्या ट्रस्टमध्ये मेंबर होती. त्याचं एक ट्रस्ट होतं आणि त्याचं एक ऑफिस होतं प्रॉपर्टी डीलरचं. त्या ऑफिसमध्ये हे सगळे व्यभिचार करायचा. आणि रुपाली चाकणकर जेव्हा त्याचे पाय धुताना, त्याचे हे करताना सगळे व्हिडिओ तुम्हाला आता दिसतीलच. तुम्हाला हे दिसेल वेगवेगळ्या ट्वीटमध्ये. ओम हरिः ओम मा श्रीखण्डचन्दनं नित्यं गन्धाडयं सुमनोहरं विलेपनं सुरोषेष्ठः चन्दनं प्रतिगृह्यतां वा। ओम हरिः ओम मा गन्धद्वारादुरादर्शां नित्यपुष्टिं परेशरीं ईश्वरीं सर्वभूतानां दाहिमोपहवे श्रियं। हरिः ओम मा स्वस्तेन इन्द्रो बृहत्सवाः स्वस्ति नः भूखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातो बृहदस्वामरुतः प्रसन्निमातरः शुभं जावान विदधे खुदेनो देवः अवसागमन्निः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पतेमोक्षवीर्यतेजतराः आणि हे जेव्हा सगळं प्रकरण बाहेर आलं, मग शेवटी खूप प्रेशर वाढलं राजकीय दलांचं, वेगवेगळ्या राजकीय विरोधी पक्षांचं.
मग रुपाली चाकणकरांनी आपला राजीनामा सुनेत्राताईंकडे दिला, कारण ती त्या कोट्यातनं होती. मग सुनेत्राताईंनी सांगितलं, की बाबा ट्रान्सपरंट चौकशी व्हावी म्हणून आम्ही हा राजीनामा घेतला, मुख्यमंत्र्यांकडे दिला. पण आता कोणाकोणाचे राजीनामे घेणार? अहो, त्यात अमित शहा सोबत तो आहे. विखे हे जे आहे पाटील, जे विखेच्या तिथे तो पूजा करतायत. विखे त्याच्या आतमध्ये मंदिरात जाऊन तो तिथे पूजा करवतोय. स्वतः देवेंद्र फडणवीस चेअरवर बसून आणि या सगळ्यांचे पिताश्री म्हणजे आका आमचे अमित शहाजी ते तिथे चेअरवर बसून, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे हे सगळे फोटो आल्यावर कोणाकोणाचे राजीनामे घेणार आणि कोणाकोणावर ऍक्शन घेणार? आणि पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी एका पोराला पकडलं, नीरज जाधव. तो तिथे ऑफिस बॉय होता. आता पोलिसांनी त्याला पकडून प्रताडणा सुरू केलेली आहे, की बाबा तू ही सीसीटीव्ही फुटेज तुझ्याकडनं कसा आला? तू कसा लीक केला? अशोक खरातची बायको म्हणते, हो तो निरपराध आहे, हो लोकांनी त्याच्या पाठीत घुसवला, सुरा घुसवला. आता कसा घुसवला? त्याचा विश्वासघात करणारे त्याचे नोकर त्यांनी जर सीसीटीव्ही रिलीज केला तर. अशोक खरातच्या बायकोला तो गुन्हेगार वाटतो ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज दिला, पण आपला पती गुन्हेगार वाटत नाही ज्यांनी त्या महिलासोबत व्यभिचार केला त्या व्हिडिओमध्ये. कुठे चालला महाराष्ट्र आपला? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. हा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र आहे, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. नुसत्या आपण घोषणा देतो आणि अशा भोंदू बाबाला आणि राजकीय मंडळींना हे भोंदू बाबा म्हणजे एटीएम आहेत. त्यांचा उपयोग करतात राजकारणात. डेरा सच्चा सौदा, नरेंद्र मोदी हरियाणामध्ये जाऊन म्हणतात, मैं नमन करता हूं डेरा सच्चा सौदा को. तो व्याभिचारी, त्याला तर सुप्रीम कोर्टाने सजा दिली इज्जत लुटण्यात आणि एका हत्या करण्यात. तुमचे आसाराम बापू ते जेलमध्ये आहेत, त्यांना सजा झाली व्याभिचाराबद्दल. त्याच्या समोर नरेंद्र मोदी, ईश्वर भाऊ, हे भाऊ, ते भाऊ, तोही व्हिडिओ आहे. किती अंधभक्ती! नुसता कायदा आणून अंधभक्त सफल होणार नाही. अंधभक्ती करण्यासाठी ज्यांना आपण मुख्यमंत्री मानतो, उपमुख्यमंत्री मानतो, त्यांना याच्यापासून दूर राहायला हवं. कुठला बाबा कशासाठी आला आमच्याकडे? का म्हणून त्या बाबाचं? अरे इथे होते गाडगे बाबा, यांनी समाज सुधारणा केली. हा स्वतःला श्रीकृष्ण म्हणतो. अहो काय काय श्रीकृष्णाचं पूर्ण चरित्र म्हणजे रासलीलाच आहे का? अजून काही नव्हे. राधा आणि कृष्णाच्या नात्याला तुम्ही अपवित्र करता आणि तिथे हे सगळे सनातनी चे ठेकेदार, भाजपाचे लोक तिथे नतमस्तक होतात. लाजा वाटल्या पाहिजे. अशोक खरात सारखे नराधम तर खूप समाजात असतील, पण त्यांना प्रमोट करणारी या नेत्यांना पहिले चौकावर उभं करा. यांचे वांधाडे काढा. यांना जाब विचारा की या कृष्णाला काय तुम्ही पण राधा म्हणून गेले होते का? अतिशय महाराष्ट्रात हे होणं हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाण आहे. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? पण आता भीती एकच आहे की त्या जाधव नावाच्या पोराला, नीरज जाधव किंवा अशोक खरात हे जेलमध्ये जिवंत राहतील का? कारण आपल्याकडे एक मॉडेल ऑलरेडी झालेलं आहे नवी बॉम्बेमध्ये. एका स्कूलमध्ये लहान मुलींचं शोषण होत आहे, तिथे फिल्म बनत होते असा आरोप होता. जेव्हा तिथे खूप, कारण ते म्हणे सरकारच्या मर्जीतली लोक होती स्कूल चालवणारी, असा आरोप होता. कारण पालक गेले, कोणी सुनवाईच नाही. वरच्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट केली, कोणी सुनवाई नाही. मग शेवटी त्यांनी रेल्वे थांबवली, तिथे दगडफेक झाली, तिथे लोक जखमी झाले, गोळीबार झाला, शासन जागं झालं. मग थुतुरमुतुर कारवाई करत तिथल्या एका नोकराला उचललं. तो 40-50 किलोचा तो असा क्रूश पोरगा म्हणे हाच करत होता. पण पुढे तो जेलमध्ये जेव्हा जाईल मग त्याचं तसंच झालं असतं. ते सगळं सांगितलं असतं त्यांनी कोर्टात की माझा काय रोल होता, बाकी लोकांचा काय रोल होता. या जेलमधून त्या जेलमध्ये ट्रान्सफर करताना 3 धट्टे-कट्टे महाराष्ट्र पोलिसाचे पोलीस सोबत असताना म्हणे त्यांनी त्यांच्यावर बळजबरी करून बंदूक घिसकण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याला गोळी मारली आणि त्याचं एन्काउंटर झालं. अशोक खरातचं एन्काउंटर होईल किंवा एफटीने जसं
त्या जेलमध्ये की त्याला मारला गेला, ते तिथं केलं जाईल असं 100% आता वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे अशोक खरात जिवंत असणं हे या वर्तमान महाराष्ट्राच्या कॅबिनेटला अतिशय घातक आहे. कारण कितीतरी कॅबिनेट मंत्री त्याच्यात अडकलेले असतील असं वाटतं. त्यामुळे ती कॅबिनेट वाचवायसाठी एकाचा बळी देणं जरुरी आहे. याचा बळी जाईल का? आता याच्याकडे सरकारने, हे सरकारची जिम्मेदारी आहे की त्या अशोक खरात ना त्याला स्वतःचा जीव घेऊ द्यावा, ना त्याच्यावर कोणी त्याची हल्ला करावा. आणि तशीच रिस्पॉन्सिबिलिटी या नीरज जाधव बद्दल आहे. कारण त्याचं असणं या खटल्यासाठी फार जरुरी आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. येतो पुन्हा काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.